दादाचा मला भारी राग आला होता, पण त्याने बाबांना काय सांगितले ते बाबांकडून काढून घ्यावे असे मला वाटले नाही. बाबांना मी तसे सांगितलेही आणि त्याबरोबरच खडानखडा सर्व हकीकतीचा पाढा बाबांसमोर वाचला. बाबा क्षणभर स्वस्थ राहिले. त्यांना काय वाटत होते ते त्यांच्या चेहऱ्यावरून कळून येत नव्हते. ती त्यांची सवय होती. मॅजिस्ट्रेट या नात्याने काम चालवताना दोन्ही पक्षांना न्यायाधीशाचे धोरण कळू नये म्हणून चेहरा निर्विकार ठेवण्याचा त्यांनी अभ्यास केला होता. ते काहीच बोलत नाही असे पाहून मी म्हटले, दादानं तुम्हाला काय सांगितलं ते कळून घ्यायची माझी इच्छा नाही. जी काही हकीकत घडली ती जशीच्या तशी मी तुम्हाला सांगितली आहे. त्यात एक शब्द सुद्धा खोटा नाही किंवा एखादा प्रसंग सुद्धा मी चोरून ठेवलेला नाही. बाबा गंभीरपणाने म्हणाले, तुझ्या आणि दादाच्या हकीकतीत फारच अंतर आहे यात शंका नाही, पण ती त्याची चूक नव्हे. हकीकती त्यानं जशा ऐकल्या तशाच मला सांगितल्या. त्याला हकीकती सांगणाऱ्यांची ती चूक असेल किंवा लबाडीही असेल. पण गोदूताई, मी सांगतो ते एक ध्यानात ठेव. तू मुलगी आहेस, मुलगा नाही. अजून फारशा मुली कॉलेजात जाऊ लागल्या नाहीत. शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढली पाहिजे असं मला वाटतं. तुलाही तसंच वाटत असेल. अंतःकरणपूर्वक जर तुला तसं वाटत असेल तर तुला आपलं वर्तन बदललं पाहिजे. या जाती प्रकरणात शिरल्यानं कधी कुणाचं कल्याण झालं नाही. सर्वसाधारण लोकांची मतं शेकडो वर्षापासून ठरून गेली आहेत. तुझ्याप्रमाणेच मला देखील वाटतं की ह्या पंक्ती प्रपंचाच्या बंडात काही अर्थ नाही, पण लोकांना तसं वाटत नाही. आपल्याला 4 लोकात वागायचं आहे. उद्या तुझं लग्न व्हायचं आहे. तू BA होईपर्यंत तुझ्या लग्नाचं नाव काढणार नाही असं वचन मी तुझ्या आईला दिलं आहे. पण तू BA झाल्यावर तुझ्या लग्नाचा विचार केला पाहिजे. एव्हापासूनच ती गोष्ट माझ्या नजरेसमोर खेळते आहे. मॅट्रिक झालेल्या सुद्धा मुली दिसून येत नाहीत. मॅट्रिक झालेल्या मुलीला BA MA नवरा शोभून जाईल, पण उद्या तू BA झालीस तर तुझ्या तोडीला कोणत्या दर्जाचा नवरा पाहावा याची एव्हापासून मला काळजी लागून राहिली आहे. मध्येच तोंड घातलेले बाबांना आवडत नसे हे माहीत असूनही मी म्हटले, BAच्या तोडीचा नवरा म्हणजे काय? BAच BAच्या तोडीचा असणार, त्यात आणखी कसली तोड पाहायची? चुकते आहेस बरं गोदे, बाबा मोठ्या आवेशाने म्हणाले. फार मोठी चूक करते आहेस. BAच्या तोडीचा म्हणजे BA केव्हाही नव्हे. इतर व्यवहारात एक BA दुसऱ्या BAच्या तोडीचा ठरेल खरा, पण लग्नाच्या प्रपंचात ते स्केल लावता यायचं नाही. लग्नाच्या बाबतीत नवऱ्या मुलाच्या आणि नवरी मुलीच्या वयातलं अंतर पाहावं लागतं. मुलीपेक्षा लग्नाचा मुलगा वयानं कमीत कमी 3-4 वर्षानं तरी मोठा पाहावा लागतो. मी पुन्हा मध्येच म्हटले, का? बाबा एकदम चिडून म्हणाले, आता अशी एक भडकावली असती म्हणे का काय? नवरीपेक्षा नवरा मोठा असला पाहिजे हे तर ठरूनच गेलं आहे. आणि तसा तो मोठा नसला तर? मी म्हटले, सारख्याच वयाचा असला किंवा समजा तिच्यापेक्षा वयानं लहान असला तर? बाबा उत्तर देताना घुटमळले, पण म्हणाले, छे असं कधी झालं आहे? तशी रूढी आहे. शास्त्राधारही तसाच आहे. मी म्हटले, पण समजा ही रूढी आणि हा शास्त्राधार न मांडणारा कुणी निघाला आणि सारख्या वयाच्या 2 मुलामुलींची लग्न झाली तर काय होईल? बाबा म्हणाले, तर ते जोडपं विजोड दिसेल. समज 19व्या वर्षी तुझं लग्न झालं, ते 19 वर्षाच्याच मुलाशी झालं, तर ते जोडपं कसं दिसेल याची कल्पना कर. तू 19 वर्षांचे मुलगेही पाहिले आहेत आणि 19 वर्षाच्या मुलीही पाहिल्या आहेत. मी पुन्हा मध्येच म्हटलं, नाही, 19 वर्षाची मुलगी मी अजून पाहिली नाही. 19 वर्षाच्या आया मात्र पुष्कळ पाहिल्या आहेत. 19 वर्षाच्या मुलीची कल्पना मला करता येत नाही. बाबा मोठमोठ्याने हसून म्हणाले, खरं आहे, काय खट्याळ पोर आहे ही. पण हे पहा गोदूताई, हे विषयांतर होत आहे. आपण बोलत होतो तो विषय कॉलेजातल्या तुझ्या वागणुकी संबंधाचा होता. त्याचा ह्या लग्नाच्या प्रश्नाशी काही संबंध नव्हता. मी म्हटले, संबंध नव्हता ना, मग तो प्रश्न कशाला काढलात? मी लग्नाचा उल्लेख सुद्धा केला नव्हता. विषयांतर केलं तुम्ही आणि आता विषय काढला तर मला का दोष देता? खरं आहे, बाबा डोके खाजवीत म्हणाले, माझंच चुकलं. पण हे पहा, कॉलेजात जाणाऱ्या मुलीनं का असेना, पण प्रत्येक मुलीनं आपलं लग्न होणार आहे हे ध्यानात ठेवूनच जगात वागलं पाहिजे. तुझ्यासारख्या समंजस मुलीला यापेक्षा अधिक सांगण्याची जरुरी नाही, असे म्हणून बाबा माडीवर निघून गेले. एक चमत्कार झाला यात शंका नाही. साऱ्या आयुष्यात बाबांनी मला पहिल्यांदा खट्याळ म्हटले, पोर म्हटले. हाताखालच्या लोकांनी मला गोदूताई म्हणावे
अहो जाहो म्हणावे म्हणून अट्टाहास करणाऱ्या बाबांनीच मला खट्याळ पोर म्हटले, याचा मला पोट भरून आनंद झाला. मी पोर आहे तशीच खट्याळही आहे हे बाबांना एकदाचे कळले, याचेच मला समाधान वाटले. आई दाराजवळ उभी राहून ऐकत होती. ती आत येताच मला पोटाशी धरून माझे मस्तक कुरवाळीत म्हणाली, शाब्बास पुरी, आज मात केलीस. फार दिवसांनी मला पुन्हा आठवण झाली की मी कुणीतरी आहे. रत्नागिरीला असल्या मुदतीत माझा बहुतेक वेळ साहेबांच्या बंगल्यावर जात असे. त्यांची लायब्ररी फार मोठी होती. शक्य तेवढी वैद्यकीची पुस्तके टाकून बाकीची सर्व पुस्तके पालथी घालण्याचा उपक्रम मी सुरू केला. वैद्यक पुस्तकांपैकी काही पुस्तके त्यांनी माझ्याकडून मुद्दाम वाचवून घेतली. त्यातील बहुतेक सेक्स प्रॉब्लेम संबंधाची होती. ही पुस्तके वाचताना पहिल्यांदा मला बराच संकोच वाटला, पण शास्त्रीयदृष्ट्या साहेबांनी ज्यावेळी विषयाचे विवेचन केले त्यावेळी माझा हा संकोच आपोआप दूर झाला. त्या विषयाकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. शास्त्रीयदृष्ट्याच मी ती पुस्तके वाचू लागले आणि पुढील आयुष्यात ह्या वाचनाचा आम्हाला मोठा उपयोग झाला. याशिवाय संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासाची मला एक संधी लाभली. त्यावेळी रत्नागिरीला खारेघाट या नावाचे डिस्ट्रिक्ट जज होते. ते पारशी होते खरे, पण त्यांचा संस्कृतचा अभ्यास मोठा होता. ते एक साधू वृत्तीचे गृहस्थ होते. रत्नागिरीत त्यांना सर्व देव माणूस म्हणत असत. त्यांच्या कारकिर्दीत रत्नागिरीत एकही खुनी फासावर लटकला नाही. साहेबांनी त्यांची माझी ओळख करून दिली. त्यामुळे त्यांच्या संस्कृत पुस्तकाचा संग्रह मला पालथा घालता आला. पुन्हा रत्नागिरीला केव्हा येता येईल याची खात्री नव्हती. बाबांची तेथून बदली होण्याचा बराच संभव होता. म्हणून रत्नागिरीत जेवढे काही पाहण्यासारखे असेल तेवढे पाहून घेण्याचा उपक्रम मी सुरू केला. गायनाचे शिक्षणही तितक्याच जोरात सुरू होते. दिवस थोडे असल्यामुळे मुख्य सर्व रागांची बुवा मला जुजबी ओळख करून देत होते. त्यावेळी कॉलेजात गायनाचा अभ्यास करता येणे शक्य नव्हते. मला वाटते अजूनपर्यंतही नाही. हल्ली इंग्रजी मराठी शाळांतून गायन शिक्षक ठेवले असून शिस्तवार गायनाचा अभ्यासक्रमही सुरू झाला आहे. कॉलेजातही तसाच उपक्रम का होऊ नये? पण जिथे अध्यापक वर्गच गानबधीर आहे तिथे विद्यार्थ्यांच्या गायन लालसेची दाद कुणाच्या कानी पोचणार? एवढ्यासाठी मी आलेली संधी साधून घेत होते. चांगली 2-2.5 महिन्यांची सुट्टी असल्यामुळे सर्व विषयांवर सहसा ओरबाड घेणे मला शक्य झाले होते. सुट्टीच्या बाबतीत हायस्कूलपेक्षा कॉलेज बरे असे एवढ्यामुळेच मला वाटे. मी काय करते इकडे बाबांचे पूर्णपणे दुर्लक्ष असे. आई जितक्या कळकळीने या माझ्या तात्पुरत्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत जितकी चौकशी करीत असे तितकीच दादाही करीत असे. मात्र दादा मला प्रत्यक्ष असे काही विचारित नसे. तो बाहेरून चौकशी करीत असे. या त्याच्या तेढ्या वृत्तीचा मला राग येई. पुण्याच्या बातम्या कळल्यापासून त्याने माझ्याबद्दल डोक्यात काहीतरी वेड घेतलं होतं. मी स्कॉलर होऊन पहिली आल्याचा मत्सर त्याच्या हृदयात कुठेतरी धुमसत होताच. प्रिव्हियस आणि इंटरच्या दोन्ही परीक्षात त्याला स्वतःला सेकंड क्लास सुद्धा मिळाला नव्हता. त्याचमुळे प्रत्यक्ष पाठच्या बहिणीशी वैषम्य मांडण्याची मत्सरी वृत्ती त्याला अनावर झाली होती. कीर्तिकर साहेबांच्या पट्टेवाल्याकडे ज्यावेळी तो माझी चौकशी करू लागला त्यावेळी मात्र माझ्या सहनशीलतेची मर्यादा संपली. मी त्याला उघड विचारले, दादा, मी ही रोज तुला घरी भेटते आहे. काही विचारावंसं वाटलं तर सरळ मला विचारता येण्याजोगं आहे. असं असताना तू डॉक्टर साहेबांच्या पट्टेवाल्याकडे कशाला माझी चौकशी करीत होतास? माझ्या प्रश्नामुळे तो थोडासा बावरला, पण शक्य तितकी पुरुषी ऐट आणून म्हणाला, मी चौकशी केली असेल किंवा नसेल त्याच्याशी तुला काय करायचं आहे? मी म्हटले, दुसऱ्या कुणाची चौकशी केली असतीस तर मी फारसं मन घातलं नसतं, पण प्रत्यक्ष मी इथं हजर असता माझ्या पश्चात माझी चौकशी एका शिपाई माणसाकडे करावीस याचं मला काहीच का वाटणार नाही? माझ्या डोळ्याला डोळा न देता तो म्हणाला, तुला विचारून काय उपयोग? तू सांगशील त्यानं माझं समाधान होणार नाही. लंब्या चवड्या बाता मारून तू रोज आईला फसवीत असतेस हे मी पाहतो आहे. बाबा काही चौकशी करीत नाहीत त्यामुळे तुला कसलंच बंधन राहिलं नाही. गावात सर्व लोक बोलतात हे बाबांच्या कानी जात नाही. माझ्या कानी आलं म्हणजे मला डोळे झाकून स्वस्थ राहावत नाही. मला माझ्या मनाची खात्री करून घ्यायची असते. त्यामुळे मला वाटेल त्या माणसाला विचारावं लागतं. तू एक बायको माणूस आहेस, माझी बहीण आहेस याची तुला आठवण नसली तरी मला आहे. हाच भाऊ असता तर मी फारसं मनावर घेतलं नसतं.
पण तू बहीण आहेस म्हणूनच मला एवढ्या बारकाईनं चौकशी करावी लागते आहे. मला वाटेल ते मी करीन, तुला वाटेल ते तू कर. तुझ्या हकीकती मला कळू नयेत अशी जर तुझी इच्छा असेल तर कड्या कुलपातून राहत जा, असे उघडे चाळे करू नकोस. मी पुढे काही बोलेन या भीतीने त्याने तिथून पळ काढला. झालेली हकीकत मी आईला सांगितली तेव्हा ती काहीच बोलली नाही. दादाचे वर्तन तिला आवडले नाही असे तिच्या मुद्रेवरून वाटले खरे, पण तिने तसे उघडपणे बोलून दाखवले नाही. माझा नित्यक्रम जसा होता तसाच चालू होता. त्यात मध्येच थोडासा व्यत्यय आला. मुंबईहून छबी रत्नागिरीला आली. आल्याबरोबर तिने मला निरोप पाठवला. थोड्याच मुदतीत छबीच्या स्वरूपात बरेच रूपांतर झाले होते. ती प्रकृतीने मूळची सुदृढ होती, त्यामुळे आता ती एखाद्या जाणत्या सवरत्या बाईसारखी दिसू लागली होती. तिला पाहताच मी उद्गारले, छबे, केवढी ग मोठी दिसतेस, जशी काही 2 मुलांची आईच. अगदी हेच, छबी म्हणाली. प्रत्येक जण अगदी हेच म्हणत आहे आणि म्हणूनच माझ्या आईबापांना फास लागल्यासारखं वाटत होतं, पण आता एकदाच त्यांचं समाधान झालं. असे म्हणून ती स्तब्ध राहिली. मी विचारले, कसलं समाधान झालं? अगदी कठोर मुद्रेने छबी उद्गारली, आता त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटेल, कळलं? माझं लग्न ठरलं. कुणाशी ते सांगू का? मी आता मुंबईतल्या एका भल्या मोठ्या दारू दुकानाची मालकीण होणार आहे. माझ्या काळजात चर्र झालं. तिचे शब्दच इतके कठोर, इतके हृदयद्रावक होते. तिच्या प्रत्येक शब्दात त्वेषाचे जळजळीत स्वरूप दिसत होते. काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हटले, असं का? छान झालं. पुढलं आयुष्य चांगलं श्रीमंतीत जाईल. छबीच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. ती म्हणाली, तूही अशीच. मला वाटलं होतं की तू तरी माझ्यासाठी 2 टिपं टाकशील, पण पाहावं तर हे असं, जी ती श्रीमंतीलाच भाळतात. नाही बरं, मी गहिवरून म्हटले. मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलले. त्या शब्दांना काही अर्थ नव्हता. पण ह्या बाबतीत तुझ्या आईबापांना काय वाटतं? ती चिडून म्हणाली, त्यांना काय, दर्याभर आनंद झाला आहे. 2 घोड्यांची गाडी आहे ना तिथं, 2 चाळी आहेत मालकीच्या. भाडंच नुसतं दरमहा 2,500-3 हजार येतं, शिवाय दुकानाचं उत्पन्न. गोदूताई, त्या श्रीमंतीनंच माझा घात केला. आमच्या परीनं आम्ही देखील थोडीशी श्रीमंतातच मोडतो ना. मग स्थळ आमच्या तोलाचंच नको का? नव्हे, थोडंसं आमच्याहून वरचढच असावं लागतं. मुलीला सासर आपल्यापेक्षा वरचढ मिळालं तर वाईट वाटायच्या ऐवजी आईबापांना उलट आनंदच होत असतो. मला बाबांचे उद्गार आठवले. BA झालेल्या मुलीला BA नवरा तोडीचा ठरत नाही. मॅट्रिक मुलीला BA तर BA मुलीला कोणता नवरा हे त्रैराशिक त्या दिवशी चांगलेसे सुटले नव्हते. त्याची मला आठवण झाली. लग्नाच्या बाबतीत विद्वत्तेची असो किंवा श्रीमंतीची असो, सारखी चढाओढच चालली पाहिजे का? मुलगी जितकी विद्वान असेल त्याच्यापेक्षा सासरची श्रीमंती जास्त मोठी असली पाहिजे का? कोणत्याही बाजूने वरपक्षाचा चढाव ठरवल्याखेरीज लग्ने जुळतच नाहीत का? मी काहीच न बोलता विचारात राहिलेली पाहून छबी म्हणाली, आता का बोलत नाहीस? गोदूताई, कसल्या विचारात पडलीस? माझ्या लग्नाबद्दल तुला काय वाटतं? काय उत्तर द्यावे याचा मला विचार पडला. तरीही मी म्हटले, त्याचाच मी विचार करते आहे. मुलीचं लग्न करण्याचा एवढा हा अट्टाहास का? बरं, ठरल्या मुदतीत मुलीचं लग्न झालं पाहिजे असं जर आईबापांना वाटत असेल तर ही वरपक्षाची वरचढगिरी का शोधतात? करता सवरता मुलगा असला तर नाही का चालायचं? छबीचा त्वेष इतक्यात कमी झाला होता. थोड्याशा खालच्या स्वरात येऊन ती म्हणाली, ते काय सांगावं? माझ्यासमोर असा प्रश्न येतो की उद्या मला मुलगी झाली तर तिच्या लग्नाच्या वेळी माझी नजर अशीच होईल का? श्रीमंतीनं मला सौख्य होईल असं माझ्या आईबापांना वाटतं. पण या श्रीमंतीचा उपयोग मला केव्हा मिळणार? कोणत्या प्रकारानं मिळणार? माझ्यासाठी निश्चित केलेल्या माझ्या वराचं दुकान आम्ही राहतो त्या चाळीच्या शेजारीच आहे. रंगरूप काही कुणाच्या हातचं नाही, पण मनाची छाया चेहऱ्यावर पडते. हे जर खरं असेल तर पुढं माझं काय होणार याची एव्हापासून मला भीती वाटू लागली आहे. आमच्या घरचे हमाल सुद्धा यापेक्षा पाणीदार दिसतात. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सारखं दुकानावर ठाण, संबंध दारुड्यांशी, व्यवहार दारुड्यांशी. आणि घरी जी श्रीमंती आली आहे ती गोरगरिबांची घरं दारूपायी ओस पडल्यामुळं. त्या दारुड्या श्रीमंतीत मिळालेल्या गाडी घोड्यातून आम्ही मिरवणार. दारूवाल्याची बायको म्हणून लोक माझ्याकडे बोट दाखवणार
आणि उभ्या दिवसात ह्या दारूवाल्या श्रीमंताची आणि माझी कधी गाठभेट सुद्धा होणार नाही. रागावू नकोस गोदूताई, पण या श्रीमंत दारूवाल्याची जर एखादी रखेली असती तर तिच्यात आणि या लग्नाच्या बायकोत काय फरक दिसून आला असता. आणि या असल्या श्रीमंतीसाठी माझी आईबाप हुरळून गेली आहेत. नुसत्या अंदाजानं भीती वाटते. कोणत्या भाषेत सांगू तुला? ते ध्यान पाहिलं की वाटतं, काय सांगू गोदूताई, बावळ्या मूर्खावरच का लक्ष्मी प्रसन्न होत असते. डोळ्याला आलेले पाणी पुसून ती मन घट्ट करून पुन्हा बोलू लागली. तो मला पाहायला आला होता. त्याच्याबरोबर त्याचे काही मित्र आले होते. काय त्यांची भाषा, काय त्यांचे विचार, काय त्यांचे आचार. तरी तुमच्या पांढरपेशासारखे त्याने प्रश्न मात्र केले नाहीत. नुसता टकमक माझ्या तोंडाकडे पाहत राहिला. चांगली डोळ्याला डोळा देऊन मी पाहू लागले तेव्हा घाबरल्यासारखा दिसला. पण क्षणभरानं बाजूच्या मित्रांकडे वळून ज्यावेळी त्यानं डोळे मिचकावले त्यावेळी तर मला भिरभिरीच आली. बाबा त्याच्या बोटातल्या अंगठ्यांच्या हिऱ्याकडे पाहत होते. ते हिरे खरोखरच पाणीदार होते. झळकन त्याचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला की तिथला मूर्खपणा जास्त खुलून दिसे. हसताना त्यानं आकर्णं तोंड वाचलं की वाटे एक थोबाडीत द्यावं आणि काही झालं नाही असं समजून सरळ पुढे जावं. तिच्या हृदयातून मोठमोठे सुस्कारे निघत होते. काय म्हणावं हे मला काहीच सुचेना, पण ती माझ्या उत्तराची अपेक्षाच करीत नव्हती. ती पुढे बोलू लागली. आणि हे ध्यान माझा पतिदेव होणार. या मालकाच्या सहवासात मला राहावं लागणार. सारा जन्म कंठावा लागणार. त्या कल्पनेनेच मला कापरं भरलं. मी झटकन आत निघून गेले आणि आईला विचारलं. या समारंभासाठी आई मुद्दाम मुंबईला आली होती. आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली, काय झालं, आमची नव्हती का लग्न झाली? आम्ही कधी रागावलो होतो का अशा? बायकांच्या जातीला पुरुषांना अशी नावं ठेवता येतात का? मी उगीच राहिले. बोलण्यात काय अर्थ होता? कुणाला माझी भाषा कळणार होती? अजून लग्न झालं नाही तोच कुठंतरी पळून जावंसं वाटलं. दुसरी कुणी असती तर जीव द्यायच्या गोष्टी बोलली असती. माझं मन तेवढं दुबळं नाही, पण मनानं मी खंबीर असले तरी त्याचा उपयोग काय होता? आई बाप ज्या घरात घालतील त्या घरी आयुष्य काढणं मला भाग होतं. याला काही उपाय नाही का? पोरीच्या जातीवर आईबापांची जी ही सक्ती चालते त्यातून बाहेर निघायला काहीच मार्ग नाही का? ज्या माणसाकडे नुसतं पाहिलं तरी मला शिसारी येते त्या माणसाबरोबर मी जन्मभर राहू तरी कशी? त्यानं अंगाला हात लावला तर माझ्या अंगावर काटा उभा राहील असं नुसत्या कल्पनेनंच वाटतं. तिथं त्याच्या सहवासात. बोलत असताना ती एकदम थांबली. तिची मुद्रा दगडाच्या पुतळीसारखी झाली होती. बोलत असताना नकळत तिच्या मुठी वळत होत्या. मला प्रश्न पडला, कोणत्या शब्दांनी तिचे सांत्वन करू? ती म्हणाली, मनाचा भार हलका करण्यासाठी तुझ्याकडे बोलते आहे. आतून कसं रसरसून येत होतं. कुठं एकदा ओकून टाकीन असं झालं होतं. म्हणूनच तुला बोलवायला पाठवलं. खरं म्हटलं तर मीच तुला भेटायला हवं होतं, पण ही मनची घाण मला ओकायची होती. बोलू नकोस. तुला यात काही करता यायचं नाही. मला द्वेष येतो आहे म्हणून फार फार तर तुला वाईट वाटेल. यापेक्षा माझ्या अंतःकरणात काय जळतं आहे याचा अंदाज तुला व्हायचा नाही. तुझ्या लग्नाच्या गोष्टी अजून निघाल्या नाहीत आणि निघाल्या तरी काय होणार? तू काही भंडाऱ्याची मुलगी नाहीस. दारुड्या श्रीमंतीत लोळायचं भाग्य तुला कधी म्हटल्या कधी सुद्धा लाभायचं नाही. जाऊ दे, आता तुझ्या कॉलेजच्या गोष्टी मला सांग. मलाही हायसे वाटले. कॉलेजच्या साऱ्या गोष्टीची प्लेट आणखी एकदा छबी पुढे लावली. घटकाभर तिला तेवढाच विरंगुळा झाला. रत्नागिरीतल्या कार्यक्रमाचा पाढाही मी तिच्या पुढे वाचला आणि पुन्हा भेटायला यायचे वचन देऊन मी घरी गेले. सारी रात्र मला झोप आली नाही. छबीच्या तोंडून तिच्या लग्नाच्या बोजवाऱ्याची जी हकीकत ऐकत असताना माझ्यावर जो परिणाम झाला होता तो नुसता अंदाजी होता. छबीच्या परिस्थितीशी स्वतः कल्पून ज्यावेळी मी विचार करू लागले त्यावेळीच मला छबीच्या भाषणाची उत्कटता पटू लागली. कुणी सांगावे, श्रीमंतीमुळे छबीवर जो प्रसंग आला तो विद्वत्तेपायी माझ्यावर येणार नाही कशावरून? ICS झालेल्या एखाद्या मूर्ख दारुड्याच्या पदरी तो ICS आहे एवढ्याच कारणामुळे जर पडले तर माझे काय होईल? मी ऑफिसर लोक पाहिले होते. बाबाही एक ऑफिसर असल्यामुळे मूर्ख ऑफिसरांचे चौचाल चाळे माझ्या कानावर आले होते. असल्या एखाद्या चौचाल मूर्खाच्या भाग्याशी जन्म भिडवण्याची पाळी आली तर माझे काय होणार?
हा जळजळीत प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. लग्न लग्न लग्न, लग्नाशिवाय मुलीच्या जातीला गत्यंतरच नाही का? परिस्थितीने असो, पदवीने असो किंवा श्रीमंतीने असो, मुलीशी तुलना करता नवऱ्या मुलाचा वरचष्माच राहिला पाहिजे, हा नियम केव्हापासून अंमलात आला? या बिभत्स विचाराने माझे मस्तक भणाणून गेले. मी निरनिराळ्या कल्पना करून पाहिल्या. त्या परिस्थितीचा अचूक अंदाज येईल इतकी चित्रे डोळ्यासमोर उभी केली. त्यावेळी माझ्या अंगावर थरारून काटा उभा राहिला. त्या भेदरलेल्या स्थितीतच मला झोप लागली.